नमस्कार मंडळी, मी बंडू धोत्रे आणि आपलं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती। आणि आज आपल्या चॅनलवरती आपण नव्या उपक्रमाची सुरुवात करत आहे। महत्त्वाचं म्हणजे आरोग्यवर्धक उपक्रमाची सुरुवात करत आहे। त्याचं नाव आहे आरोग्य संवाद। आपल्यापैकी प्रत्येकाला वाटते की आपण निरोगी राहिलं पाहिजे, पण हा प्रश्नही आपल्याला स्वतःला विचारला पाहिजे की हे खरं आहे का। आज आपल्यासह आपल्या परिवारातले छोटी मुलांपासून तर आबालवृद्धापर्यंत सर्वांना कुठल्या ना कुठल्या आजाराचा त्रास सहन करावा लागत आहे। हे का करावं लागत आहे, ते याचं एक नेमकं उत्तर आहे की आपण निसर्गापासून फार दूर गेलेलो आहोत। निसर्ग म्हणजेच पंचमहाभूत। पंचमहाभूताशी किंवा निसर्गाशी आपला जो एक संबंध होता तो संबंध तुटलेला आहे। म्हणून आपल्याला परत निसर्गाकडे जावं लागणार आहे आणि ह्याच गोष्टी आज आपण आपल्या या व्हिडिओमध्ये समजून घेणार। आपली भारतीय आरोग्य संस्कृती आपल्याला सांगते की आपलं शरीर आहे हे निसर्गाच्या घटकापासून तयार झालेलं आहे। निसर्गाचे घटक म्हणजेच पंचमहाभूत, आणि हे पंचमहाभूतामध्ये अग्नी, वायू, आकाश, जल आणि पृथ्वी या घटकांचा समावेश होतो। जरा विचार करा, आपल्या शरीरामध्ये 70% पाणी आहे, म्हणजे जल या घटकाचं अस्तित्व आहे। सोबतच आपल्या शरीरामध्ये शरीराचं तापमान राखणारा अग्नी आहे, म्हणजे जठराग्नी आहे, आणि शरीरामध्ये मोकळी जागा राखणारा आकाश सुद्धा आहे, आणि हाड आणि मांसाच्या स्वरूपात शरीरामध्ये पृथ्वी आहे, आणि श्वासाद्वारे शरीरामध्ये वायू सुद्धा आहे। आता हे जे पंचमहाभूत किंवा 5 घटक आहेत, या 5 घटकांचा जर समतोल शरीरामध्ये असेल तर मनुष्य निरोगी राहतो। आणि जर का याच्यामधला समतोल ढासळला, संतुलन बिघडलं, तर निश्चितच आपल्या शरीरामध्ये आजार निर्माण होतात। म्हणूनच आपल्याला हे जे पंचमहाभूत आहे त्याचं संतुलन राखणं हे पहिलं प्राथमिक जबाबदारी आपली आहे। काय करतोय तर आज आपण निसर्गापासून दुरावलेला, मॉडर्न झालेला, हायटेक झालेला, आणि यामुळे काय झालेलं आहे की मग आपल्या शरीरात सकाळी उठण्याच्या वेळा चुकल्या, रात्री झोपण्याच्या वेळा चुकलेल्या आहे, रात्री उशिरापर्यंत जागणं आहे, त्याच्यानंतर लाईफस्टाईल बदललेली आहे। म्हणजेच एकंदरीत रसायनयुक्त, केमिकलयुक्त असं आपले खाद्यपदार्थ किंवा अन्न ग्रहण करायला लागलेलं आहोत। शरीराने घाम गाळणं सुद्धा बंद केलेलं आहे। मग अशा परिस्थितीमध्ये शरीरामध्ये मधुमेह असेल, उच्च रक्तदाब असेल म्हणजे बीपी असेल, सोबतच गुडघेदुखीचा त्रास असेल, मानसिक तणाव असेल, अशा विविध आजारांनी आपण ग्रासत चाललेला आहोत। याचं मूळ कारण आहे की निसर्ग नियम जे सांगतं त्या नियमानुसार सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत निसर्गाचे काही नियम आहे ते आपल्याला पाळणं गरजेचं आहे। परंतु आता तुम्ही विचार करा, फार पूर्वी लोक म्हणायचे हेल्थ इज वेल्थ। आज आपण पैसे कमवण्याच्या मागे इतकं लागलेलं का आपण आपलं आरोग्य, आपलं शरीर हे आपण विसरत चाललेलं आहे। मग अशा परिस्थितीमध्ये आपल्याला करोडो रुपये जरी असेल पण शरीर साथ देत नसेल तर मग त्या पैशाचा वापर करून आपण आरोग्य काही मिळवू शकत नाही। म्हणजे वेळीच सावध होणं गरजेचं आहे, जागृत होणं गरजेचं आहे, आणि आपल्या शरीराला जे निसर्गापासून तयार झालेलं आहे त्या निसर्गासोबत आपणही एकरूप होणं गरजेचं आहे, आणि निसर्गाला शरीराची काळजी घेण्यासाठी आपल्याला दोघांमध्ये एक सेतू बांधण्याची गरज आहे। मित्रांनो, खऱ्या अर्थानं जर आपल्याला निरोगी राहायचं असेल तर आपल्याला आपल्या मुळाकडे म्हणजेच निसर्गाकडे परतावं लागेल। निसर्गाच्या नियमानुसार खाणं, पिणं आणि जगणं आपल्याला शिकावं लागणार आहे। आपल्या या व्हिडिओमध्ये आरोग्य संवाद उपक्रमात अशा सोप्या आणि प्रभावी विषयावर आपण चर्चा करणार आहोत, ज्यातून आपली बदललेली दिनचर्या, बदललेली जीवनशैली यात सुधार करण्याचा प्रयत्न करूया। आपणास या व्हिडिओमधील विचार कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा, आणि या चॅनलला सबस्क्राईब करा, आणि हा विचार अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवा, कारण की शेवटी आरोग्य ही संपत्ती आहे। धन्यवाद। आपण पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नव्या विषयासह। नमस्कार।